नमस्कार. आज मी बनवते आहे व्हेज मंचाव सूप. त्यासाठी साहित्यामध्ये बारीक चिरलेलं आलं, लसूण, मिरची, कोथिंबिरीची देठ, कोथिंबीर, कांद्याची पात, शिमला मिरची, गाजर, फरसबी, पातीच्या कांद्याचा जो कांदा असतो व्हाईटवाला तो, कोबी, त्याचबरोबर चिली सॉस, सोया सॉस आणि कॉर्नफ्लोअर घेतलं. एका पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवलं. त्याच्यानंतर लसूण टाकली. लसूण व्यवस्थित भाजली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं आलं ॲड केलं. आलं सुद्धा व्यवस्थित परतलं की त्यामध्ये मिरची टाकली, बारीक चिरलेली कोथिंबिरीचे देठ टाकले आणि ते व्यवस्थित परतवून घेतले. त्यानंतर सफेदवाला कांदा जो होता तो सुद्धा याच्यामध्ये ॲड करून घेतला. तोही तेलावर परतवला. कांदा थोडा मऊ झाला की बाकीच्या ज्या भाज्या होत्या बारीक चिरून ठेवलेल्या त्या सुद्धा मी इथे ॲड करून घेतल्या आणि त्या तेलावरती व्यवस्थित परतवून घ्यायच्यात आणि त्याचसोबत थोडंसं चवीनुसार मीठ सुद्धा ॲड केलं मी इथे. भाज्या व्यवस्थित परतल्या की त्याच्यामध्ये डार्क सोया सॉस, चिली सॉस आणि त्याचबरोबर 1 चमचा शेजवान चटणी सुद्धा इथे मी ॲड केली आणि ही व्यवस्थित परतवून घेतली तेलावर. हे सूप होण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही. अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे. आता मी इथे हे व्यवस्थित तेलावरती सोया सॉस वगैरे शिजले, की मी याच्यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करून घेत आहे. एक मोठी उकळी आली सूपला, की यामध्ये मी कॉर्नफ्लोअरची स्लरी सुद्धा ॲड करून घेतली आणि ती व्यवस्थित एका हाताने मिक्स करता करता टाकायची आहे. त्यानंतर परत एक 5 मिनिटं सूपला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि वरून कांद्याची पात आणि कोथिंबीर घालून रेडी आहे आपलं व्हेज मंचाव सूप. अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आणि आवडल्यास लाईक करा.